विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी गट अ ही एक्झाम आपली लवकरच होणार आहेत. तर लक्षात घ्या, आपण वैद्यकीय फील्डमधील आहात, त्यामुळे मुलांचे मला सजेशन आले होते की करोनावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न घेऊन आला पाहिजे. तर त्याच धर्तीवर आपण आज करोनाचे विद्यार्थी मित्रांनो एकूण 50 प्रश्न बघणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता? आपण काय करायचं आहे, प्रश्न विचारल्यानंतर आपण व्हिडिओ पॉज करायचा, ऑप्शन रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर लगेचच खाली कमेंट करायचं. 50 पैकी आपले किती प्रश्न बरोबर आलेत हे देखील आपण खाली कमेंट करायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, वुहान या शहरामध्ये कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोरोना व्हायरसपासून होणाऱ्या आजाराला काय नाव देण्यात आले आहे? अगदी सोपा प्रश्न आहे. तर याला नाव देण्यात आलं आहे कोविड-19. पुढील क्वेश्चन, कोविड-19ला कोणी महामारी म्हणून घोषित केलं? महामारी म्हणजे काय, ज्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो. तर कोविड-19ला पॅन्डेमिक म्हणून WHO ने विद्यार्थी मित्रांनो घोषित केलेलं आहे. आता WHO फुल फॉर्म काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. UNचा फुल फॉर्म काय? युनायटेड नेशन. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 4 बघायचा आहे. देशामध्ये जनता कर्फ्यू केव्हा लावला गेला होता? ऑप्शन काळजीपूर्वक बघा आणि खाली कमेंट करा. तर देशामध्ये जनता कर्फ्यू हा ऑप्शन क्रमांक सी 22 मार्च 2020ला लावला गेला होता. पुढील क्वेश्चन, कोरोना व्हायरसच्या कारणामुळे कोणत्या राज्यामध्ये संपूर्ण कर्फ्यू लावला होता? सर्वात पहिल्यांदा तर तो लावला होता पंजाब या राज्यामध्ये. पुढील क्वेश्चन बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लगेचच लाईक करा. तुमची एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं, तर लाईक करा लगेचच. पुढील क्वेश्चन आहे, कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करणारा पहिला राज्य कोणता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान या ठिकाणी काय आहे तर पहिलं राज्य. आणि 5 क्रमांकाचा क्वेश्चन काय होता, कोरोना व्हायरसच्या कारणामुळे कोणत्या राज्यामध्ये संपूर्ण कर्फ्यू लावला होता? तर कर्फ्यू कुठे लावला गेला? पंजाब. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, कोविड-19मुळे मानवाच्या कोणत्या अंगावरती प्रभाव पडतो? अगदी सोपं आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, फुफ्फुसे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोरोना व्हायरसच्या टेस्टचे नाव काय होते? उत्तर येत असेल तर लगेचच खाली कमेंट करा. तर कोरोना व्हायरसच्या टेस्टचं नाव होतं RT-PCR. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोविड-19मध्ये VI म्हणजे काय? कोविडमध्ये या ठिकाणी VI दिलं आहे, तर VI म्हणजे काय? VI म्हणजे व्हायरस. CO म्हणजे काय? कोरोना. त्यानंतर नेक्स्ट, भारताने सार्क कोविड-19 इमर्जन्सी फंडमध्ये किती रुपयाची मदत करण्याची घोषणा केली होती? आणि हे जे सार्क आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे तर काठमांडू, जी नेपाळची कॅपिटल आहे त्या ठिकाणी हेडक्वार्टर आहे. याचं योग्य उत्तर कमेंट करा. राईट आन्सर आहे $10 मिलियन. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोरोना व्हायरसमुळे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्यामध्ये मोदी किचन या अभियानाची सुरुवात केली होती? तर ही करण्यात आली आहे तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई. उत्तर प्रदेशचे आहे लखनौ. बिहारचे आहे पटना. त्यानंतर पुढील क्वेश्चन, आणि लक्षात घ्या, जर तुम्ही चालू घडामोडीचं कंटेंट जर घेतलं ना, त्यासोबत या ज्या PDF आहेत त्या तुम्हाला फ्री दिल्या जातील. ऑलिम्पिक झालं, करोना झालं. तर पुढील क्वेश्चन आहे, कोणत्या IITने क्वारंटाईन मोबाईल ॲप विकसित केले होते? तर हे विकसित केलं आहे IIT मुंबई. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने कोरोना वॉच मोबाईल ॲप विकसित केले होते? तर हे केलं आहे ऑप्शन क्रमांक ए, कर्नाटक राज्याने. पुढील क्वेश्चन, कोरोना कारणामुळे कोणत्या राज्य सरकारने रेडिओ स्कूल सुरू केलं होतं? तर हे सुरू केलं आहे मध्य प्रदेश. कॅपिटल आहे भोपाळ. पंजाबची कॅपिटल आहे चंदीगड आणि ओडिसाची कॅपिटल आहे भुवनेश्वर. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी जर तुम्हाला फुल स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता. यामध्ये आयुर्वेद अभ्यासक्रम 3000 प्रश्न कव्हर केले आहेत. प्राईज आहे 999. नॅशनल हेल्थ प्रोग्राम
नोट्स आणि MCQ आहेत, प्राईज आहे 499. सामान्य ज्ञान 4500 प्रश्न आहेत, प्राईज आहे 299. आणि चालू घडामोडी जानेवारी 2023 ते ऑगस्ट 2024 पर्यंत 198 रुपयामध्ये भेटेल. सर्व जर मटेरियल आहे ते तुम्ही जर एकाच वेळेस जर घेतलं तर फक्त 1800 रुपयाला भेटेल. या ठिकाणी 155 रुपये तुम्हाला डिस्काउंट दिला आहे. परचेस करण्याकरता तसंच डेमो बघण्याकरता आपण 93 56 25 60 34 यावर लगेचच व्हॉट्सअप करा. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने ई-पास देण्यासाठी प्रज्ञा मोबाईल ॲप केले होते? तर हे राज्य सरकार आहे झारखंड, कॅपिटल आहे रांची आणि महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारत सरकारने कोणते कोरोना व्हायरस ट्रॅकिंग ॲप लॉन्च केले? अगदी सोपा प्रश्न आहे. तर हे आहे आरोग्य सेतू. पुढील क्वेश्चन, कोरोना व्हायरसमुळे वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपला किती दिवस स्थगिती करण्यात आलं? तर ही स्थगिती देण्यात आली 2022 पर्यंत. पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारच्या पोलिसांनी रक्षा सर्व ॲप विकसित केलं आहे? तर हे आहे छत्तीसगड राज्य, त्याची कॅपिटल आहे रायपूर. पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने सर्व रिक्षाचालकांना 5000 रुपये देण्याची घोषणा केली आहे? तर हे राज्य सरकार आहे दिल्ली. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, कोविड-19 पासून वाचण्यासाठी व्यक्तींनी सुरक्षा उपकरण जैविक सूट कोणी तयार केले? हे केलं आहे ऑप्शन क्रमांक C ISROने, म्हणजेच कोण? इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. त्याचे हेडक्वार्टर बंगळुरू या ठिकाणी आहे आणि त्याचे जे चेअरपर्सन आहेत ते आहेत ES सोमनाथ. पुढील क्वेश्चन, कोरोनाच्या काळामध्ये आवश्यक वस्तूंच्या सेवांसाठी डॉमिनोजने कोणासोबत डिलिव्हरीसाठी करार केलेला आहे? तर हा करार केला आहे ITC सोबत. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारतामध्ये तयार केलेल्या कोविड-19च्या टेस्ट किटचे नाव काय ठेवण्यात आले? तर याचं नाव ठेवण्यात आलं आहे पॅन्थो डिटेक्ट. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या शहरातील नाडिया नावाचा वाघ कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे? तर हा आहे न्यूयॉर्कमधील वाघ. पुढील क्वेश्चन बघायचा आहे, त्यापूर्वी लक्षात घ्या कमी वेळ आहे आपल्याकडे, कमी वेळामध्ये क्वालिटी क्वेश्चन रिवाईज करणं गरजेचं आहे. त्यामुळे माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल की हे जे आपलं 1800चं मटेरियल आहे ते तुम्ही परचेस करा. यामध्ये तुम्हाला 3000 प्रश्न आयुर्वेदिकचे भेटत आहेत, बरोबर. तुमचा अभ्यास जरी झाला असेल तर एकदा डोळ्या खालून घाला. नवीन प्रश्न जर गेलेत आणि परीक्षेत तसेच प्रश्न आले तर नक्की तुम्हाला हेल्प होईल. त्यानंतर GK बघा 4500 प्रश्न आहे, प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे, बरोबर. रिवाईज करायला तुम्हाला फायदा होईल. यामध्ये आपण टॉपिक वाईज सेपरेट PDF केले आहेत. त्यानंतर करंट अफेअर्स, जर तुम्हाला वेळ भेटला, अजून वेळ जर बाकी असेल तर माझं म्हणणं असेल की करंट अफेअर देखील घ्या. आणि नॅशनल हेल्थ प्रोग्राम, बरोबर, यावर आपल्याकडे नोट्स प्लस MCQ आहे. तुम्ही तर एका दिवसामध्ये नोट्स आणि MCQ रीड करू शकतात. अभ्यासाला उशीर झाला काही हरकत नाही, मटेरियल घ्या, चांगल्या पद्धतीने तयारी करा, फायदा होईल. परचेस करण्याकरता आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा. आधी डेमो बघा आणि नंतरच विद्यार्थी मित्रांनो परचेस करा. पुढील क्वेश्चन आहे, कोणत्या सरकारने कोविड-19च्या विरुद्ध लढण्यासाठी 5T प्लॅन सुरू केला आहे, म्हणजे सुरू केला होता? तर हे आहे दिल्ली. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात, कोणत्या कंपनीच्या CEOने कोविड-19च्या महामारी विरुद्ध लढण्यासाठी $1 बिलियन देण्याची घोषणा केली होती? तर ही घोषणा केली ट्विटरने. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवणारा पहिला राज्य कोणतं? तर ते होतं ओडिसा, ज्याची कॅपिटल आहे भुवनेश्वर, महाराष्ट्राची आहे मुंबई आणि हरियाणाची कॅपिटल आहे चंदीगड. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात, भारत सरकारने कोविड-19च्या लढाईसाठी कोणत्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केलं? तर हे प्लॅटफॉर्म काय आहे? IGOT. पुढील क्वेश्चन, कोविड-19च्या संबंधित आरोग्य चॅनल कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते? तर हे सुरू करण्यात आलं होतं निकोबार या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, कोणत्या सरकारने ऑपरेशन शील्ड सुरू केलं होतं? तर हे सुरू केलं होतं दिल्ली सरकारने. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने गरजूंसाठी
फूड बँकेचं अभियान सुरू केलं आहे? तर हे सुरू केलं आहे मणिपूर राज्याने. त्यानंतर पुढील क्वेश्चन, युक्ती पोर्टल कोणी सुरू केलं आहे? ऑप्शन रीड करायचे आणि उत्तर येत असेल तर खाली कमेंट करायचं आहे. तर हे सुरू केलं आहे ऑप्शन क्रमांक सी, MHRDने. पुढील क्वेश्चन, सॅनिटायझर टनेल स्थापित करणारा पहिला रेल्वे स्टेशन कोणतं? तर हे आहे अहमदाबाद. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे, कोरोना व्हायरसच्या लढ्यासाठी कोणत्या राज्याने ऑपरेशन फतेह सुरू केलं आहे? तर हे राज्य आहे ऑप्शन क्रमांक सी, पंजाब. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणी कोविड-19 4 रिस्पॉन्स पॅकेजला वाढवून $20 बिलियन केलं आहे? तर हे केलं आहे ऑप्शन क्रमांक बी, एशियन डेव्हलपमेंट बँकेने. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने कोविड-19च्या रुग्णांसाठी कोबोट रोबोटिक्सचा उपयोग करण्यास सुरुवात केली होती? तर हे आहे झारखंड राज्य सरकार. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या नॅशनल पार्कमध्ये प्राण्यांना क्वारंटीन करण्यासाठी वेगवेगळे वॉर्ड बनवलेले आहेत? तर राईट आन्सर आहे कान्हा नॅशनल पार्क. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने होम डिलिव्हरीसाठी CG हॅट नावाची वेबसाईट सुरू केली आहे? तर हे आहे कर्नाटक राज्य सरकार. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे, कोणत्या राज्य सरकारने SS कोरोना मोबाईल ॲप लॉन्च केले? तर हे आहे ऑप्शन क्रमांक सी, दिल्ली सरकार. त्यानंतर पुढील क्वेश्चन, जिओटेक कम्युनिटी किचन सुरू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? तर हे आहे गुजरात, ज्याची कॅपिटल आहे गांधीनगर. त्यानंतर पुढील क्वेश्चन, टीम मास्क फोर्स कोणी बनवले आहे? तर हे बनवलं होतं BCCIने. पुढील क्वेश्चन, सर्वात मोठे मोफत भोजन कार्यक्रम मिशन सेवा कोणी सुरू केली होती? तर ही सुरू केली होती रिलायन्स फाउंडेशनने. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने ऑनलाईन कोचिंग प्लॅटफॉर्म गेट सेट गोचे उद्घाटन केले होते? तर हे केलं होतं कर्नाटक राज्य सरकारने. पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री कोविड-19 योद्धा कल्याण योजनेची सुरुवात केली होती? तर ही केली होती मध्य प्रदेशने, कॅपिटल भोपाळ. गोवाची कॅपिटल आहे पणजी, महाराष्ट्र आहे मुंबई. पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने पहिल्यांदा रॅपिड स्क्रीनिंगची सुरुवात केलेली होती? तर ही केली होती केरळ राज्याने, कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम. पुढील क्वेश्चन, कोविड-19च्या खबरदारीसाठी कोणत्या IITने वॉश करो ॲप लॉन्च केलेले होते? तर हे आहे IIT दिल्ली. IITचा फुल फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने मोबाईल हँडवॉश सुविधा स्टेशन स्थापित केलेले आहे? तर हे आहे आंध्र प्रदेश. पुढील क्वेश्चन, भारत पेने कोविड-19च्या संबंधित विमा सुरू करण्यासाठी कोणत्या बँकेसोबत करारनामा केला? तर हा केला आहे ICICI बँकेसोबत. पुढील क्वेश्चन आहे, कोणत्या IITने मोठ्या जागेवरती सॅनिटाईज करण्यासाठी ड्रोन निर्माण केले आहे? तर हे केले आहे IIT गुवाहाटीने. पुढील क्वेश्चन, कोणत्या IITने कमी खर्चामध्ये तयार होणारे पोर्टेबल व्हेंटिलेटर बनवले आहे? तर हे बनवलं आहे ऑप्शन क्रमांक सी, IIT कानपूरने. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एकूण 50 प्रश्न बघितलेत. जे तुम्हाला मी मटेरियल सांगितलं होतं स्टार्टिंगला, त्याच्या डिटेल बघूयात. आयुर्वेद जो सिलेबस आहे त्यामध्ये एकूण तुम्हाला 3000 प्रश्न भेटतील. त्यामध्ये टॉपिक वाईज 1350 प्रश्न भेटतील. त्यानंतर उर्वरित टॉपिकवर 1650 प्रश्न भेटतील. याचा डेमो देखील अवेलेबल आहे. नॅशनल हेल्थ प्रोग्राम मी तर तुम्हाला आवर्जून सांगेल की नक्की घ्या. आपण याच्यावर खूप सारा टाईम स्पेंड करून ह्या नोट्स तयार केल्यात आणि MCQ देखील डिझाईन केले. आता टोटल MCQ 390 MCQ, यामध्ये 99 भर झाले आहेत. नोट्स आणि MCQ याची प्राईज आहे फक्त 499. त्यासोबत सामान्य ज्ञान 4500 प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 299 रुपये. त्यानंतर चालू घडामोडी जानेवारी ते ऑगस्ट 2024 5335 प्रश्न, प्राईज 158. यामध्ये आता ऑलिम्पिक आणि हे जे आजचे प्रश्न हे देखील यामध्ये ॲड केले जातील.
त्याच पद्धतीने जर कोणाला मॉक टेस्ट द्यायची असेल तर एक फुल लेंथ मॉक टेस्ट आहे आपल्याकडे, ज्यामध्ये 100 प्रश्न आहे, 200 मार्क, वेळ 2 तास, सामान्य ज्ञान 20, राष्ट्रीय हेल्थ प्रोग्राम 20, आयुर्वेद सिलेबस 60 प्रश्न आहे तुमच्याकडे. OMR शीट दिली, OMR शीटची प्रिंट काढा, स्वतः तुम्ही अटेम्प्ट करा. टाईम मॅनेजमेंट करता नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. तर ज्यांना मटेरियल पाहिजे असेल त्यांनी लगेचच व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. याआधीचे सर्व व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली, त्यावर जाऊन याआधीचे व्हिडिओ वॉच करा. थँक्यू.